नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. इमारतींमधल्या काँक्रीटची तपासणी. आपल्याकडे याबद्दल काही माहिती आहे? काँक्रीट चाचणी पद्धती, गुणवत्ता आणि टिकाऊपणा तपासणी यावर आधारित. आपलं उद्दिष्ट आहे हे समजून घेणं की आपण वापरतो त्या काँक्रीटची क्वालिटी आणि ड्युरेबिलिटी म्हणजे टिकाऊपणा कसा तपासला जातो. यासाठी अनेक वेगवेगळ्या टेस्ट्स आहेत. काही पूर्णपणे नॉन डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काँक्रीटला धक्का न लावता, तर काही थोड्या डिस्ट्रक्टिव्ह. चला तर मग सुरुवात करूया. पहिली पद्धत जी खूप कॉमन आहे ती म्हणजे NDT नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. यात अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी म्हणजे UPV याचा खूप उल्लेख दिसतो. हे नक्की कसं काम करतं? हो, UPV खूपच प्रचलित आहे. यात काय करतात की एका बाजूने अल्ट्रासोनिक लहरी पाठवतात आणि त्या कॉन्क्रीटमधून प्रवास करून दुसऱ्या बाजूला पोहोचायला किती वेळ घेतात ते मोजतात. म्हणजे आपल्याला अंतर L माहीत असतं आणि वेळ T मोजला जातो. मग वेग V काढणं सोपं आहे. V बरोबर LT. अच्छा. आणि हा वेग महत्वाचा आहे कारण तो कॉन्क्रीटच्या घनतेवर आणि लवचिकतेवर अवलंबून असतो. म्हणजे ध्वनिलहरी जितक्या फास्ट जातील तितकं काँक्रीट जास्त सॉलिड, जास्त चांगलं असं म्हणायचं का? अगदी बरोबर. साधारणपणे वेग जास्त म्हणजे गुणवत्ता चांगली. इथे काही आकडेवारी दिली आहे. 4.5 किलोमीटर्सपेक्षा जास्त वेग म्हणजे उत्कृष्ट आणि 3.0 किलोमीटर्सपेक्षा कमी म्हणजे संशयास्पद. हो, हे एक ढोबळमानानं वर्गीकरण आहे. पण मला वाटतं हे इतकं सोपं नसेल. म्हणजे काँक्रीटमध्ये खडी वापरलेली असते, स्टीलच्या सळ्या असतात. बरोबर आहे. त्यांचा या वेगावर परिणाम होत नाही का? नक्कीच होतो. खडीचा प्रकार, त्यातलं पाण्याचं प्रमाण, स्टीलच्या सळ्यांची उपस्थिती आणि त्यांची दिशा या सगळ्याचा वेगावर परिणाम होतो. त्यामुळे UPVचा फायदा असा की ती जलद आहे, काँक्रीटला काही नुकसान होत नाही. पण यातून फक्त एक अंदाज मिळतो. ताकदीचं अगदी अचूक मोजमाप नाही मिळत. त्यासाठी मग पुढे जावं लागतं. म्हणजे ही एक प्राथमिक तपासणी झाली. हो. ओके. आता दुसरी मोठी चिंता असते ती म्हणजे गंजण्याची, म्हणजे कोरोजनची. स्टीलच्या सळ्यांना गंज लागणं हे धोकादायक आहे. त्यासाठी काय पद्धती आहेत? गंजासाठी सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे हाफ सेल पोटेन्शियल. हाफ सेल पोटेन्शियल. हो. यात काय करतात की स्टीलची सळई आणि काँक्रीटच्या पृष्ठभागावर एक रेफरन्स इलेक्ट्रोड ठेवतात. या दोन्हींमधला व्होल्टेज फरक म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स मोजतात. यासाठी ASTM C876 सारखी मानक आहेत. त्यानुसार जर हा फरक वजा 350 मिलीव्होल्ट्स CSE पेक्षा जास्त निगेटिव्ह असेल, जास्त निगेटिव्ह, तर गंज लागण्याची शक्यता 90% जास्त आहे असं मानलं जातं. अच्छा. म्हणजे गंजाचा धोका कुठे जास्त आहे हे यातून कळतं. हो, गंज कुठे जास्त सक्रिय आहे हे समजतं. पण यात एक मर्यादा आहे. यातून गंज किती वेगाने वाढतोय हे कळत नाही. आणि काँक्रीट किती ओला आहे यावरही निकाल अवलंबून असतो, बरोबर? अगदी. ओलाव्याचा परिणाम होतो. मग अजून एक पद्धत आहे इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी. ही कशी वेगळी आहे? रेझिस्टिव्हिटी गंजाची शक्यता नाही, तर गंजासाठी परिस्थिती कशी आहे हे सांगते. म्हणजे काँक्रीट विद्युत प्रवाहाला किती विरोध करतं हे मोजलं जातं. ओके. जर विरोध कमी असेल म्हणजे रेझिस्टिव्हिटी कमी असेल, तर त्याचा अर्थ काय होतो की काँक्रीटमधून आयन्सची हालचाल सोपी आहे. पाणी, क्षार सहज फिरू शकतात. आणि गंजाची प्रक्रिया म्हणजे एक इलेक्ट्रोकेमिकल सेल असतो. आयन्सची हालचाल सोपी असेल तर गंजाची प्रक्रिया वेगाने होते. म्हणजे कमी रेझिस्टिव्हिटी म्हणजे गंजाचा धोका जास्त. साधारण किती? हो, साधारणपणे 50 ओहम मीटरपेक्षा कमी रेझिस्टिव्हिटी असेल तर गंजाचा धोका जास्त मानला जातो. ही पद्धत धोकादायक भाग ओळखायला मदत करते, पण इथेही काँक्रीटमधील ओलाव्याचा खूप मोठा परिणाम होतो. म्हणजे NDT पद्धती उपयुक्त आहेत पण त्यांच्या मर्यादा आहेत. मग काही वेळा प्रत्यक्ष नमुना घ्यावा लागतो का, ज्याला कोर सॅम्पलिंग म्हणतात? हो, अगदी. जेव्हा आपल्याला जास्त खात्रीशीर माहिती हवी असते किंवा NDTचे निकाल संशयास्पद येतात, तेव्हा कोर सॅम्पलिंग करावं लागतं. यात काय करतात की इमारतीच्या भागातून जसं की कॉलम किंवा बीममधून काँक्रीटचे सिलिंडर म्हणजे नळकांड्यासारखे नमुने ड्रिल करून काढतात. ड्रिल करून? हो. आणि इथे काळजी घ्यावी लागते की योग्य जागा निवडायला हवी आणि आतल्या स्टीलच्या सळ्या टाळायला हव्यात. बरोबर. मग या काढलेल्या कोरचं काय करतात? यातून काय काय कळतं? बरंच काही कळतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कोरची प्रयोगशाळेत कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणजे दाब सहन करण्याची ताकद तपासता येते.
अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष ताकद कळते. हो. शिवाय तो कोर प्रत्यक्ष बघून त्यात काही भेगा आहेत का, पोकळी आहे का, हे तपासता येतं. त्याची घनता मोजता येते. ते किती पाणी शोषतं हे बघता येतं. इतकंच नाही तर त्याचं रासायनिक पृथक्करण पण करता येतं. म्हणजे त्यात क्लोराईड किती प्रमाणात आहेत किंवा कार्बनेशन किती खोलवर झालंय हे सगळं कळतं. म्हणजे खूप सखोल माहिती मिळते यातून. हो, याचा सर्वात मोठा फायदा हाच आहे की जागेवरच्या कॉन्क्रीटचे प्रत्यक्ष गुणधर्म आपल्याला मिळतात. पण मग याचे तोटे काय? तोटे म्हणजे एकतर ही पद्धत खर्चिक आहे, वेळ पण लागतो आणि इमारतीला अक्षरशः छिद्र पाडावं लागतं. ते आहेच. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ड्रिलिंग करताना त्या कोरला अगदी सूक्ष्म तडे जाण्याची शक्यता असते. अच्छा. त्यामुळे त्याची प्रयोगशाळेत मोजलेली ताकद मूळ जागेवरच्या ताकदीपेक्षा थोडी कमी दिसू शकते. ओके, हे महत्वाचं आहे. आता या मुख्य चाचण्यांशिवाय अजून काही चाचण्यांचा उल्लेख आहे, जसं की पारगम्यता, परमिएबिलिटी आणि शोषण, ॲब्झॉर्प्शन. या कशासाठी? या दोन्ही चाचण्या कॉन्क्रीटच्या टिकाऊपणाशी संबंधित आहेत. म्हणजे पाणी किंवा इतर हानिकारक रसायनं कॉन्क्रीटमध्ये किती सहजपणे आत शिरू शकतात हे यातून कळतं. पारगम्यता म्हणजे दाबाखाली पाणी किती आत जातं आणि शोषण किंवा सॉर्प्टिव्हिटी म्हणजे केशिका क्रियेने म्हणजे कॅपिलरी ॲक्शनने कॉन्क्रीट किती पाणी शोषून घेतं. म्हणजे कॉन्क्रीट किती वॉटरप्रूफ आहे असं काहीसं? हो, तसं म्हणता येईल. जितकं कमी पाणी आत शिरेल किंवा शोषलं जाईल तितकं कॉन्क्रीट जास्त टिकाऊ. गंज किंवा इतर हानिकारक प्रक्रिया कमी होतात. बरोबर. आणि मग शेवटची पण कदाचित सर्वात निर्णायक चाचणी म्हणजे प्रत्यक्ष भार चाचणी, लोड टेस्ट. हो, इन सिटू लोड टेस्टिंग ही शक्यतो टाळली जाते. का? कारण ती खूप खर्चिक असते, वेळखाऊ असते आणि त्यात धोकाही असतो. यात काय करतात की इमारतीच्या एखाद्या भागावर, समजा स्लॅबवर, ठरलेल्या प्रमाणात हळूहळू लोड वाढवत नेतात आणि तो भाग किती वाकतो म्हणजे डिफ्लेक्शन किती होतं हे मोजतात. मग लोड काढल्यावर तो भाग मूळ स्थितीत किती परत येतो म्हणजे रिकव्हरी किती होते हे बघतात. म्हणजे थेट परफॉर्मन्स टेस्ट झाली ही. अगदी. यातून त्या भागाची प्रत्यक्ष भार सहन करण्याची क्षमता कळते. पण ही फक्त विशेष परिस्थितीतच केली जाते, जेव्हा इतर चाचण्यांमधून खात्री मिळत नसेल किंवा काही शंका असेल तेव्हाच. समजलं. तर आज आपण बघितलं की कॉन्क्रीट तपासण्यासाठी किती वेगवेगळ्या पद्धती आहेत. UPV सारख्या पटकन होणाऱ्या तपासण्या आहेत, कोर सॅम्पलिंगसारखं सखोल विश्लेषण आहे आणि लोड टेस्टिंगसारखी थेट क्षमता तपासणी पण आहे. हो. आणि अनेकदा अचूक निष्कर्षासाठी यापैकी एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता 2-3 पद्धती एकत्र वापराव्या लागतात, नाही का? अगदी बरोबर. इंटिग्रेटेड अप्रोच घ्यावा लागतो बऱ्याच वेळा. कारण प्रत्येक पद्धतीची स्वतःची बलस्थानं आणि मर्यादा आहेत. आणि या सगळ्या चाचण्यांमागचा अंतिम उद्देश एकच आहे आपला. इमारती, पूल, धरणं हे सगळं सुरक्षित असावं आणि दीर्घकाळ टिकावं. बरोबर. जाता जाता एक विचार मनात येतोय. टेक्नॉलॉजी खूप पुढे जात आहे. भविष्यात असं होऊ शकेल का की कॉन्क्रीटमध्येच असे सेन्सर्स बसवले जातील जे सतत त्याच्या आतली स्थिती म्हणजे ताण, तापमान, ओलावा, गंज यावर लक्ष ठेवतील? हां, स्मार्ट स्ट्रक्चरची संकल्पना आहेच. म्हणजे मग कदाचित आपल्याला या अशा वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या पारंपरिक चाचण्यांची गरजच पडणार नाही? शक्यता नक्कीच आहे. संशोधन चालू आहे या दिशेने. कदाचित भविष्यात रिअल टाईम मॉनिटरिंग शक्य होईल. इंटरेस्टिंग. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा, नक्कीच.